एकूण समसंख्या काढण्याचं सूत्र मी बोर्डवर लिहिलेलं आहे. शेवटची समसंख्या पहा, जी बी असेल त्या शेवटच्या समसंख्येतून पहिली समसंख्या वजा करा, त्याला 2 न भागा आणि जे उत्तर येईल त्याच्यात 1 प्लस करायला विसरू नका. तुम्हाला मिळतात दिलेल्या 2 संख्याच्या दरम्यान किती समसंख्या आहे. असा प्रश्न आल्यावर कसं सोडवणार. सूत्र आहे आपलं शेवटची सम. अरे इथं पहिली 25 आहे, शेवटची 75 आहे. मला शेवटची समसंख्या पाहिजे. 75 सम आहे का रे? नाही. मग 74 लिहा. शेवटची समसंख्या 74, पहिली समसंख्या 25 नाही म्हणल्यावर 26. 24 नाही लिहायची. 25च्या पुढचा विचार चालायला आहे ना, मागे का आला जाता. आणि 75पर्यंत स्टॉप करायचं तर त्याच्या पुढे का आला जाता. आलं लक्षात. 75च्या मागं पहा आणि 25च्या पुढं पहा. आणि त्या 2 संख्या ऑलरेडी जर दिल्या असत्या, ऑलरेडी समजा 26 आणि इथं दुसरं काही 74, तर त्याच घेतल्या असत्या. म्हणून 75च्या अलीकडे 74, 25च्या पुढची आहे 26. बस दोघांची वजाबाकी करा. 14तून 6 गेले 8 राहिले आणि 6मधून 2 गेले 4 राहिले 48. वजाबाकी किती आली. शेवटच्या समतून पहिली सम वजा केल्या वजाबाकी आली 48. त्याला 2 न भागा, उत्तर येते 24 प्लस 1 करा, उत्तर येते 25. म्हणून 25 ते 75च्या दरम्यान समसंख्या आहेत 25. कारण 1 ते 100पर्यंत समसंख्या किती येतात 50. 1 ते 60पर्यंत किती येतात 30. 1 ते 20पर्यंत किती येतात 10. 1 ते 10पर्यंत किती येतात 5. 1 पासून सुरुवात असल्यावर तुम्हाला निम्मेच करायची डायरेक्ट, कारण समसंख्येत 2चा फरक असतो. 1 पासून सुरुवात असल्यावर लय सोपं जात आहे सगळ्याला, कारण निम्मच करायचं काम राहत. म्हणून आपल्याला जरी त्यानं 25 विचारला असलं तर आपण म्हणायचं 1 पासूनच घ्यायचं. 1 ते एंडिंग 75 आहे, पण 75 इसम आहे, मला सम पाहिजेत ना, तर मी सम घेणार. 1 ते 74पर्यंत बघायचं. 75ला धरून काय फायदा आहे का. मी 75 आता राहिली कोणती बरं. 1 ते 74मध्ये राहिली कोणती 75. 75 घेऊन फायदा नाही, कारण 75 विषम आहे, बरोबर. म्हणून 1 ते 74. इथं 25 फायदा नाही, म्हणून मागची घ्या 1 ते 24 खतम. आणि आता किती लवकर उत्तर येते बघा. 1 ते 74पर्यंत निम्मे करायची. निम्मे 74चे निम्मे होतात 37 आणि 24चे निम्मे होतात 12. बस 37मधून 12 गेले, उत्तर आलं 25 खतम. म्हणून 25 ते 75पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत 25 आहे. 20 ते 98पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत. 24 ते 98च्या दरम्यानच्या एकूण समसंख्या. 98पर्यंतच्या एकूण समसंख्या काढायच्या. सूत्र दिलं होतं शेवटची सम वजा पहिली सम. शेवटची ऑलरेडी समच आहे 98. पहिली सम 24, वजाबाकी करा. 8मधून 4 गेले 4, 9मधून 2 गेले 7, 74 भागिले 2, 37 अधिक 1, उत्तर सांगा रे 38. करेक्ट. म्हणून 24 ते 98च्या दरम्यान एकूण समसंख्या किती येतात 38 येतात. दुसरी पद्धत पाया. चला लक्ष द्या. दुसरी पद्धत 1 ते 98पर्यंत शोधायच्या. आता उत्तर आलं 49, बरोबर आहे. निम्या केल्या. आता 1 ते 24पर्यंत नाही शोधायच्या भावड्या, 22पर्यंत शोधायच्या. आता कारण 24 तर त्याच्यात घेतले ना, बरोबर आहे. आपल्याला 24 पाहिजेत ना. आपल्याला काय नाही पाहिजे 1 ते 23पर्यंत नाही पाहिजे. 23 तर इसमच आहे, मग 1 ते 22 बरोबर आहे. करा वजाबाकी, उत्तर येते 38. आन्सर 1 ते 98मध्ये 49 येतात, 1 ते 22मध्ये 11 येतात. वजाबाकी केली, उत्तर 38 आहे. डायरेक्ट दुसरी पद्धत वापरतो. कमॉन. 1 ते 96पर्यंत निम्मे करा. बेचो काढ 82 16. डायरेक्ट याचे निम्मे करायचे 1 ते 96. पण ॲक्च्युली तर 1 ते 96 आहे का नाही. मग इथं काय नाही तर 1 ते 30पर्यंतचा कार्यक्रम गायब आहे इथं बघा. मग त्या 1 ते 30पर्यंत किती येतात ते बघा. 15. वजाबाकी करा. उत्तर काय आलं रे 33. 1 ते 96पर्यंत 48, 1 ते 30पर्यंत 15. जे इथं नाही आहे ते वजा करायचं. जे की इथं पकडले आपण. 1 ते 96मध्ये 1 पासून सगळेच पकडलेत, पण हे म्हणाले 1 पासून नाही पाहिजे मला, 31च्या पुढचे पाहिजे. मग मला 1 ते 30पर्यंतचा कार्यक्रम मायनस करावा लागेल, तरच या दोघांच्या दरम्यानच्या येते. नाही झालं तर 96 मायनस 32 करा. दुसरी पद्धत दिलेलीच आहे. शेवटची सम 96, पहिली सम 32, 31 नाही म्हणून 32. वजाबाकी आली असन 64, 64ला भागा 2, उत्तर येते 32 प्लस 1 करा, उत्तर येते 33. बोलो.
सर्व समसंख्याची बेरीज बरोबर सर्व समसंख्याची बेरीज काढताना दिलेल्या संख्येतली पहिली सम घ्यायची अधिक शेवटची सम भागिले 2 आणि गुणिले एकूण समसंख्या. या सूत्रानं तुम्हाला एकूण समसंख्याची बेरीज काढता येईल. लिहिलं का रे? लक्ष द्या सर. 46 ते 79 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज काढताना पहिली समसंख्या आहे 46, शेवटची समसंख्या आहे 79 नाही तर 78 भागिले 2 गुणिले एकूण. इथपर्यंत पेन थांबाय नाही पाहिजे. पहिली 46, शेवटची 78 लिहिली भागिले 2. एकूण काढताना जरासा ताण आला असेल पण एकूण फास्ट कशा काढायच्या आपण सांगितलंय. चला 1 ते 79 नको 78 पर्यंत बघा किती येतात. 42 6 92 18 किती भरल्या 39. आपल्याला 46च्या पुढच्या पाहिजेत. मग मागची कोण आहे रे? 1 ते समसंख्या सांगा ना 44. त्याच्यात किती येतात 22. वजाबाकी करा. 39 मायनस 22 बरोबर किती आले 17. म्हणून 46 ते 79च्या दरम्यान एकूण समसंख्या येतात 17. असं आलं नसेल तर तू सूत्र वापर. एकूण समसंख्या काढण्यासाठी काय दिलं तर शेवटची यालाच उलट लिहायचं. 78 मायनस 46 एकूण कशा काढायच्या सांगायला. 78 मायनस 46 भागिले 2 प्लस 1 उत्तर येते 17. आलती का वजाबाकी पहा. बस सोडवा आता याला. 8 आणि 6 14ला 4 हातचा आला 1. 8 7 आणि 4 11 हातचा 1 12. 124 डिवायडेड बाय 2 इंटू 17 म्हणजे 17. बे सखू 12 बे दोन्ही 4. इथं आले 62 गुणिले 17 आणि 17ला 62 किंवा 62ला 17 गुणले गुणाकार काय येतो सोडवा. 17 दोन्ही 34 उरले 3. 17 सखी दुओ दरसे म्हणजे 102 आणि 3 105 होतात. उत्तर काय आलं रे 1054. आलं तर 79 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज काढण्याचा दुसरा मार्ग. आपण सूत्र दिलं होतं क्रमवार समसंख्याची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1. राईट. तर पहिले काढायचं 1 ते 79 पर्यंत संख्या किती आहेत सांगा पुन्हा एकदा. तर 79 कशाला 78 पर्यंत पहा. 78 आहे ना सम म्हणून 42 6 92 18 39 आल्या. 46च्या अलीकडची समसंख्या आहे 44. त्याच्यापर्यंत पहा किती येतात 22 येतात. बस आता सूत्र कोणतं वापरायचं ते पहा. दिलं ना सूत्र n कंसात n अधिक 1. मग लिहा 39 गुणिले 40 मायनस 22 गुणिले 23. 22 गुणिले 23 करा गुणाकार. 4 9 36 उरले 3 4 तरीक 12 आणि 3 15 म्हणजे 1560 आला. मायनस 22 गुणिले 23 22चा वर्ग 484 प्लस 22. जाऊ दे तू गुणाकार कर. 23 दोन्ही 46 उरले 4. 23 दोन्ही 46 आणि 4 50. उत्तर आलं 506. 1560 मधून 506 गेले. 10तून 6 गेले 4 राहिले. 5 मधून 0 गेला तर 5 राहिले. 15 मधून 5 गेले तर 10 राहिले. एवढं झालं का उत्तर 1054. मी काय केलं सांगा. 1 ते 79 पर्यंत येणाऱ्या एकूण समसंख्या काढल्या मिळाल्या 39. मी काय केलं या 46च्या अलीकडची सम पाहिली मिळाली 44. त्याच्यापर्यंत येणाऱ्या 22 पाहिल्या. मी या 22 जणांची बेरीज केली 22 गुणिले 23. मग 39 जणांच्या बेरजेमधून 22 जणांची बेरीज पहिल्या वजा जर केली येणारं उत्तर मधल्या 17 जणांची बेरीज येते. कारण याच्या दरम्यान 17 संख्या आहेत. आपल्याला 39ची बेरीज नाही करायची. आपल्याला 22ची बेरीज नाही करायची. आपल्याला 39 मधून 22 गेल्या किती राहतात सांगा. अय लाला किती राहतात 17. या 17ची बेरीज आहे ही 1000. दुसरा मार्ग आहे. पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज काढा. 22 ते 96 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज काढा. लक्ष द्या. चला 22 ते 96 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज किती. पहिली समसंख्या 22. शेवटची समसंख्या 96 भागिले 2 गुणिले एकूण. एकूण कशा काढल्या सांगा. 1 ते 96 पर्यंत 42 बेआटी 16 किती आल्या 48. 22च्या अलीकडं समसंख्या कोणती 20. इथं किती 10 म्हणजे दरम्यान किती आल्या रे 38. किती आल्या. चला करा बेरीज. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या आले 38. आता 2 ने 38ला भागा 19 आले.
96 आणि 22ची बेरीज करा. 6 आणि 2 8, 9 आणि 2 11, 118 गुणिले 19 जे येईल ते तुमचा आन्सर असेल. कमॉन, 19 गुणिले 18 सॉरी 19 गुणिले 8, 19 गुणिले 8, 19 5 95, 19 1 14 दरसे, 19 7 33 600, 19 8 152 लिहू, उरले 15. बरोबर आहे. 19 1 19 आणि 15, 118 गुणिले 19 यांचा गुणाकार करा. 19 8 152 उरले 15, 19 1 19 आणि 15 34 ला 4 उरले 3, 19 1 19 आणि 3 2242. 21 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज आपल्याला विचारलेली. सूत्र दिलंय, पहिली समसंख्या 22, शेवटची समसंख्या 60 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. तर एकूण कशा काढल्या सांगा रे. 1 ते 60 पर्यंतच्या काढायच्या पहिल्यांदा. 1 ते 60 किती येतात 30. क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. आता 1 ते 21 नको, 1 ते 20 पर्यंत किती येतात 10. 30 मधून 10 गेले 20, म्हणून एकूण समसंख्या किती आल्या 20. 22 प्लस 60 दोघांची बेरीज करा. 2 6 आणि 2 8 गुणिले 2 न याला भागा 82 20, म्हणून उत्तर 82 गुणिले 10 किती होतं रे 820 आन्सर. नंतरच्या नंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या डायरेक्ट बी सोडू शकता का. दिलेली संख्या कशी आहे सम, विचारलेली संख्या कशी आहे सम. समच्या नंतर सम जर विचारली रे तर 276 जशाच तशी या दिलेली संख्या नंतर म्हणल्या प्लस करा, काहून तो मोठी असणार याच्यापेक्षा. क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. 2 2 न त्या वाढत जातात, म्हणून 2 लिहा. गुणिले पाहिजे 7वी तर 7वीच राहू द्या. 276 प्लस 7 2 14 उत्तर आलं 4 आणि 6 10 उरला 1, 7 8 आणि 1 9 उरले 2. या ठिकाणी 2 जशाच तसे. 276 अधिक 14 200 किती 90, उत्तर समाप्त. पण ही पद्धत मर्यादित आहे, काहून समज दिलेली पाहिजे आणि विचारलेली बी सम पाहिजे तेव्हाच वापरता येते. मग आपल्याला दुसरी पद्धत सोपी जाणार आहे, ही वापरू आपण. लक्ष दे, 276च्या नंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या. तर तुम्ही पहिला प्रश्न विचारायचा 276च्या नंतर क्रमाने येणारी पहिली समसंख्या कोण. 7वीहून आपल्याला घेणं नाही, पहिली कोणती पहिली. तर तुला ते बी येत नसेल 276 तर 27 जशाल तसे राहू दे. फक्त सांग 6च्या नंतर येणारी समसंख्या कोणती. 8. बस तेवढंच लिहि इथं वागा. मनाने येते मग 208 आलं 208. नंतर म्हणल्या प्लस 2 गुणिले पाहिजे होती 7वी, आता किती पाहिजे 6वी. काय समजा कसं काय एक लिहिली ना रे, एक लिहिली ना आपण, बरोबर आहे का नाही. पहिली लिहिली म्हणून 278 प्लस साईन दोन्ही 12, उत्तर आलं 8 आणि 2 10, 7 आणि 1 8 आणि 1 9, 290. प्रश्न होता 99च्या पूर्वी क्रमाने येणारी 13वी समसंख्या. तुम्ही पहिले विचारा 99च्या पूर्वी क्रमाने येणारी पहिली कोणती. तर पहिली आली 98. पूर्वी म्हणल्या मायनस 2 गुणिले पाहिजे 13वी, आता 12वी. 2 तर येणारच भावडे. हे काहून माहिती आहे का, क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. म्हणून 98 मायनस 12 दोन्ही 24. 98 मधून 24 गेले, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 9 मधून हे 2 गेले 7 राहिले. उत्तर किती आलं सांगा 74. करेक्ट. म्हणून 99च्या नंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या आहे 74 74. 187च्या नंतर क्रमाने येणारी पहिली कोणती आहे 188. नंतर म्हणल्या प्लस 2 गुणिले पाहिजे 23 होती, आता 22. 188 प्लस 22 दोन्ही 44. बरोबर आहे. उत्तर किती आलं सांगा 8 आणि 4 12 2 हातचाला 1, 8 आणि 4 12 1 13, बरोबर आहे. उरला 1 1 आणि 1 2, 232. आता इकडं 187च्या पूर्वी येणारी कोणती रे पहिली. पूर्वी म्हणल्या 2 गुणिले पाहिजे 6वी होती, आता 5वी. काहून तर 1 इथं लिहालच ना, म्हणून 186 मायनस 5 दोन्ही 10, बरोबर आहे. 6तून 0 गेले 6 राहिले, 8 मधून 1 गेला 7, 100 किती आले. आणि आपल्याला विचारले 232 आणि 176 मधला काय फरक. फरक या शब्दाचा अर्थ होते वजाबाकी. आता वजाबाकी करा या दोघांची. 12 मधून 6 गेले तर 6 राहिले, 2 मधून 7 जात नाहीत, 22 मधून 7 17 काढू ना 5, बरोबर का पहा. 22 मधून 17 गेले,
232 वजा 176 56 येतात. बघा कसं करायचं तसं तुमच्या आकडा. फरक म्हणजे वजाबाकी, बेरीज म्हणल्या बेरीज.